आणखीन एक महत्त्वाची बातमी येते। भारतीय रिझर्व्ह बँकेला उडवून देण्याच्या धमकीमुळे आता खळबळ माजली आहे। रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती धमकीचा मेल आलाय। रशियन भाषेमध्ये हा ईमेल आलेला आहे आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेला उडवून देण्यासंदर्भात लिहिण्यात आलंय। या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय आणि या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केलाय। या संदर्भात आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सूरज, गेले काही दिवस सातत्याने ठिकठिकाणी बॉम्बच्या धमक्या येत होत्या, पण आता चक्क रिझर्व्ह बँकेला धमकी आलेली आहे। काय सांगाल याबद्दल? पूर्वी नक्कीच गुरुवारी दुपारच्या सुमारास हा धमकीचा मेल आला होता आणि या धमकीच्या मेलमध्ये रशियन भाषेमध्ये ही संपूर्ण धमकी लिहिण्यात आलेली आहे। अज्ञात व्यक्तीकडनं रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही धमकी आलेली आहे आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील रिझर्व्ह बँकेमध्ये अशाच पद्धतीने धमकीचं सत्र सुरू होतं। याआधी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा दुसरा गुन्हा आहे। त्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर मुंबई नियंत्रण कक्षाला किंवा मुंबई नियंत्रण वाहतूक कक्षाला धमकीचे वारंवार अनेक फोन येत आहेत। मात्र काही फोन हे गंभीरतेने पोलीस पडताळून पाहत आहेत, तर काही मानसिक रुग्णांकडनं केली जात आहेत। मात्र या धमकी मागे आता नेमकं कोण आहे, ही धमकी रशियन भाषेतच का देण्यात आली, या संपूर्ण गोष्टीचा उलगडा आता पोलीस करताना पाहायला मिळतात। गुन्हे शाखेच्या पथकाच्या इतर पोलीस देखील या संपूर्ण तपासात सहकार्य करणार आहेत। एमआरएम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। पूर्वी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।